हे गाईज वेलकम बॅक टू साहिल मराठी ब्लॉग्स. तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. सो आज आपण जाणार आहोत जलतरणला म्हणजे स्विमिंग पूलला. आज कॉलेज लवकर सुटलं आहे. सो मी आणि माझे सर्व मित्र आम्ही चालू आहे स्विमिंग पूलला. हाय करा. हाय बोल सबस्क्राईब कर. सब्सक्राइब करो. ये बड़ी अच्छी बात कही आप. हा बघा हा आमचा टाके जय राजेंद्र अँड पुढं आमचा कार्तिक आहे सर. अथर्व. आता सो आम्ही इथून 7 ते 6 जण आम्ही आता जलतरणला जातो. सो आजचा ब्लॉग खूप भारी असेल. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. बाय. आता आम्ही जातो आहे. सर्व आमची तयारी झाली. आता आमचे मित्र पण आहेत मागे. आता आम्ही इथून शॉर्टकटनी तिथे जाणार आहोत. कारण का कॉलेजमधून आम्ही येताना आता खूप ऊन आहे तर थोडं चालायला पण कंटाळा येतो आहे. तरी पण जाऊया आणि फुल एन्जॉय करूया आज त्यावरती जाऊन स्विमिंग पूलमध्ये. सो पूर्ण ब्लॉगमध्ये राहा, शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आणि जी लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सो चला जाऊयात आपण आणि आपल्या मित्रांना पण घेऊया. ए चल. हे बघा हे येत आहेत मागं. हां गाईज आता बघूया तिथे गेल्यावरती किती फी आहे. कारण का तिथे गेल्यावरती फी पण चार्ज करतात स्विमिंग पूलमध्ये जाण्याची. समथिंग एका तासाचे 40 रुपये काहीतरी आहेत. बघूया तिथे गेल्यावरती आपल्याला समजेल. सो आपल्यासोबत बाकी जेव्हा आम्ही निघालो तेव्हा बाकीचे पण आमचे फ्रेंड येणार होते पण काही कारणास्तव ते नाही आले. जाऊ दे, नेक्स्ट टाईम त्यांना घेऊ दुसऱ्या व्हिडिओमध्ये. सो आता आपण जाऊया आणि एन्जॉय करूया. सो गाईज ह्या रोडने आता आम्ही जाणार आहोत. हे आमचे फ्रेंड्स आहेत राजेंद्र, अथर्व आणि जय. सो ह्यांच्यासोबत आता आपण जाणार आहे. आमचा कार्तिक हाय कर. काय कर ना भाई. बस ऊन बघा गाईज किती आहे. उन्हातून चालायला पण कंटाळा येते. हां लावूया आता. जरा फोनची चार्जिंग पण लो आहे गाईज. सो जरा मध्ये आपल्याला फोन चार्ज पण लावावं लागेल. आणि आपण रोड क्रॉस करूया पहिला. थांब गाडीला जाऊ द्या. चला गाईज रोड क्रॉस करूया. आणि या साईडला ह्या रोडनी हा मेन आहे चिपळूणचा रोड. त्याच्या साईडला इकडे लेफ्ट साईडला आपल्याला जावे लागेल चालत. आणि तिकडून सरळ गेल्यानंतर तुम्हाला पवन तलावांचं ग्राउंड दिसेल. तिथून सरळ आतमध्ये जायचं आणि तिथे आहे जलतरण म्हणजेच स्विमिंग पूल. तर चला जाऊया. हे जय तुला पोहता येतं काय? नाही शिकवलं तुम्ही. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात. ये बात है. तुम्ही चल मी शिकवतो तुला. चल तो काहीच आता मी आलोय आमच्या सोबत. काय करतोय रे? ए काय करताय? चला इथं लवकर जायचंय. ऊन लागते बघ किती. काय हेडफोन? हा हेडफोन. साल्या असं काय बोलत जाऊ नको. इथले मित्र आपले असे असतात गाईस. सो त्यांना सांभाळून घेणं आपलं काम असतं. सो त्यांच्यासोबत जायचं आणि एन्जॉय करणं प्रत्येक दिवस कॉलेजमध्ये आला. आता आम्ही आलो 5 ते 4 मिनिटाच्या अंतरावरती आता तो रस्ता आहे. मग आम्ही जाऊ जलतरण. नाव पण नाही येत नीट. आणि काय त्याला स्विमिंग पूल. आता जाऊया आणि एन्जॉय करूया मस्त. गाईज आम्ही आता जातोय आणि ह्यांना गाणी बोलायचं सुचलंय. चला गप्प. काय इंडियन आयडल मध्ये जायचंय की काय तुम्हाला? बात सही है. हां सो गाईज आता आम्ही आलोय. तुम्ही समोर बघू शकता हे जे मंदिर दिसतंय त्याच्या मागेच जलतरण आहे म्हणजे स्विमिंग पूल. सो आम्ही कॉलेजमधून निघालो आणि आम्हाला किमान अर्धा तास तरी चालत यावं लागलं. कारण आता आमच्याकडे एकाकडे पण गाडी नाही. सो आम्ही आता चालत आलो. हो आपण गरीबच आहेत. कधी आपण श्रीमंत होणार काय माहीत. सो जाऊयात आणि आता तुम्हाला डायरेक्ट जलतरण दाखवूयात. हे समोरचं मंदिर आहे आणि त्याच्या मागेच जलतरण आहे. गप बसा. एखादा कुत्रा मागे लागेल तुमच्या. अरे आमचं ब्रेकअप झालं भाव. मग अरे देख लो भाई, हम लड़के हैं ना, हमारे साथ ऐसा ही होता है. अरे कधी असू दे असू. सो सॅड. समजू शकतो मी. गप गप एवढं नको. गाडी येते समोर.
5 hours later. हे तुम्ही बघू शकता रामतीर्थ तलाव हे इथे आहे आणि त्याच्या मागेच हे स्विमिंग पूल आहे इथे. हे तलाव तुम्ही समोर बघू शकता चिपळूण नगर परिषदेचं आहे, म्हणजे त्यांच्या मालकीच्या अंडर हे सगळं आहे. आणि हे रामेश्वरचं मंदिर आहे इथे आणि त्याच्या साईडला हे तलाव आहे. आणि हा जो कट्टाडा दिसतोय ना तुम्हाला इकडे, तिथेच स्विमिंग पूल आहे. सो आता तिथे जाऊया आणि फुल एन्जॉय करूया. चला, आपले मित्र पण गेलेत पुढे, आपण पण जाऊयात. ए थांबा रे माझ्यासाठी. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. आता आम्ही आलोय जलतरणच्या इथे. आमच्या मागे तुम्ही बघू शकता इथे. सो आता आपण आतमध्ये जाऊयात आणि तिकीटचा काय दर आहे तो विचारूयात त्यांना आणि तिकीट वगैरे काढूयात आणि आतमध्ये जाऊयात. चला. जलतरण आहे गाईस, रामतीर्थ जलतरण. हे जर टाईम टेबल आहे, म्हणजे कोणत्या टायमिंगला हे चालू असतं. भरपूर लोक येतात चिपळूणमधील इथं. तर आमचं आज लेक्चर ऑफ होते कारण का दिवाळीनंतर हा आमचा कॉलेजचा तिसराच दिवस आहे. सो आज बोललो आम्ही लेक्चर तर ऑफ आहेत. सरांना विचारलं, सर बोलले लेक्चर ऑफ आहेत. तर आम्ही बोललो आज जलतरणला जाऊया आणि तुमच्यासाठी एक मस्त व्हिडिओ बनवूया. हे बघा समोर जलतरण. जाऊयात आपण आतमध्ये, आपले मित्र गेलेत त्यांच्यासोबत जाऊयात. 5 hours later. गाईज आता आम्ही आलो इथे जलतरणला आणि आता आम्ही पहिला तिकीट काढणार आहोत इथे आणि नंतर मग हा व्ह्यू एन्जॉय करायला जाणार आहोत आतमध्ये. इथं हे समोर तुम्ही बघू शकता जलतरण. इथे जाणार आहोत. पहिलं तिकीट काढून घेऊया. समोर 3 जण तिकीट काढतात, आपले पण पैसे देऊया आणि तिकीट काढून घेऊया इथे. सो गाईज तुम्ही इथे येऊन स्विमिंगची कोचिंगसुद्धा लावू शकता. बोर्ड आहे समोर इथे. आणि आता आम्ही तिकीट घेतलं आहे. सो आता आम्ही आतमध्ये जातो आहे. आता आम्ही 3 जण आतमध्ये जातो आहे. राजेंद्र येत नाही आहे, जय येत नाही आहे आणि अथर्व पण येत नाही. सो आम्ही आता जातो आहे आतमध्ये. मी आणि कार्तिक आणि राजेंद्र आम्ही 3 जातो आहे. सॉरी ते दोघं येत नाही, 3 जण जातो आहे. हे दोघं नाही येत आहेत. मी आणि अथर्व नाही तर. ठीक आहे, ओके. तर मी आणि कार्तिक आम्ही चाललो आहे आतमध्ये. तर जातो आम्ही पहिला ड्रेसिंग करतो आणि मग नंतर येऊया इथे तुम्हाला दाखवूया मस्तपैकी. आता आपण आलो जलतरणमध्ये. इथे तुम्ही चारी साईडला बघू शकता. समोर आहे कार्तिक, इकडे आहे जय. ह्या तलावामध्ये म्हणजे स्विमिंग पूलमध्ये तुम्ही लहान मुलंसुद्धा येऊ शकता, मोठी मुलंसुद्धा येऊ शकता. पण लहान मुलांना शक्यतो त्यांच्या घरच्या परमिशनच्या यावं लागेल आणि त्यानंतर इथं यावं लागेल. तो पहिला इथे ह्या कार्यालयामध्ये तिकीट कलेक्ट करावं लागेल आणि गेलं काय ते कार्तिक कुठे आहे? तो तिकडे आहे. तिकडे तू. तो गाईज आजचा ब्लॉग एन्जॉय करा आणि लाईक करा. 5 hours later. तुला पोहोचायचं अजिबात नाही. 4 पुढे ताव मला नाही. आणि हा बघ आपलं झोपतोय. तुला पोहोचायचं तुला पोहोचायचं मग काय उगाच गेला तेव्हा एवढ्या मोठं पाणी. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. नाही मला नाही. गाईज जय बघा आता उडी टाकणार आहे. पाणी उडवलं. गाईज आपल्याला जास्त पोहता नाहीत, आपण रिस्क नाही घ्यायची. म्हैस पाण्यात पडली. इकडे नाही, इकडे बघ. सो गाईज आता आम्ही आता आलोय, पण आता जास्त कोण नाही आहे तलावमध्ये. आता होते 4-5 मुलं पण ते गेले. आता आम्ही चालतो. कार्तिक बाबा कसा पोहतो, आम्हाला जास्त नाही पोहता. कार्तिक आम्हाला नाही, तुला जास्त येत नाही पोहता. मला नाही येत ना, काय करू? आम्ही उलट्या पोहतो. काय आपलं नशीब काय करणार, आपल्याला पोहता नाही येत ना, जास्त रिस्क नाही घ्यायची.
आपण थोडं थोडं पोहायचं शांत पोहायचं. हे बघा कसा उलटा पोहतो. हो, कार्तिक बघितला. हा हा जय हा तू येतो ना उलटा आला होता. अरे सरळ कोण येतो गोष्ट तर केली आहे. सरळ कोण येतो बरोबर आवाज कमी करा. आपण आज तिघच जण होत इथं कोण नाही बाकी. So guys, आता आपण कॉम्पिटिशन लावणार कोण जास्त वेळ पाणी थांबतो. हा गाईज आता आम्ही तिघे जण खाली जातो. बघूया जास्त कोण खाली जमतो. याला दम लागला घाबरला नाही सगळं पोहत आलाय तो तिकडून त्या कॉमेडी मग माहिती आहे मला. हो करू खाली जाणार आहोत पाण्यात आणि कोण पहिला वरती येतो ते बघूया आणि कोण शेवटला येतो तो चालू करूया. 1 2 3 मी दुसरा. त्याला काढावर गेलपर आहे. कार्तिक शेवटला आलाय. मी 2 नंबर आली घेता येत नाही कारण का ह्या माणसाला चांगलं पोहता येतं. आम्हाला पोहता येत नाही काय. सो तुम्हाला आम्हाला नाही तुला मला जीव दे. सो गाईज आता आम्ही इथे आलो जलतरणला. इथं आम्ही पोहतोय पूर्ण. समोर कार्तिक आहे आणि हे तलाव आहे ना इथे हे रामतीर्थ तलाव आहे. म्हणजे ते नारायण तलाव आहे ना आपलं चिपळूणचं तसंच हे तलाव आहे आणि त्याच्या साईडलाच इथे स्विमिंग पूल आहे. ते वरती बसायला वगैरे आहे. तुम्हाला मी मागाशी बोललो व्हिडिओमध्ये की इथे कोचिंगचे सुद्धा क्लास लावतात मुलांना स्विमिंगचे. सो तुमच्या कोणाला नातेवाईकांमध्ये लावायचे असेल ते सुद्धा येऊ शकते. इथे बसण्याची सुद्धा व्यवस्था आणि इथे कोणी हा जय बघू शकता. जय इकडे बघ. रेडा पाण्यात घुसला गाईस. सो शिवाय नको ना देव. गाईस तिथे समोर किती फूट आहे रे तिकडे 13 फूट खोल आहे गाईस तिकडे पूर्ण. आणि ह्या साईडला जास्त खोल नाही 4 फूट. ते म्हणजे माझ्या साईडचा मुलगा इथे आरामात पेऊ शकतो. सो पूर्ण ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा. 5 hours later. आता आमचं झालं आहे पूर्ण स्विमिंग करून. सो आता आम्ही निघालो आहे आणि हे तुम्ही समोर बघू शकता हे तलाव. त्याच्यामध्येच आम्ही आता स्विमिंग करत होतो. कार्तिक मी जय आमच्यासोबत 2 जण होते पण ते घरी लवकर गेले. त्यांना घरी बोलवलं सो ते गेले. आता आम्ही पण निघू कारण का इथे एका तासाचे समथिंग 40 रुपये आहेत आणि 1 ते 1.5 तास तुम्ही इथे स्विमिंग करू शकता. त्यानंतर तुम्हाला बाहेर जावं लागेल. सो आता आपण निघूया बाहेर. आणि आपल्याला इथे एक छोटा भेटला आहे म्हणजे एक बारका आहे. तो बोलतो दादा मला ब्लॉगमध्ये दाखवा. सो त्याला दाखवूया त्याची स्विमिंग पूल आहे. सो चला. हे 3 जणं भेटले आहेत लहान मुलं. सो त्यांना मराठी येत नाही गाईज. त्यांच्याशी आता आपण हिंदीमध्ये बोलूया. तर आता आपल्याला ते इथे स्विमिंग करून थोडंसं दाखवणार आहे. तेरा नाम बता क्या है? क्या नाम बता? उबेद. और तेरा? और तेरा? अच्छा. सो गाइस आता आपल्याला स्विमिंग करून दाखवणार आहे. आप क्या करके दिखाने वाले हो अभी? आज दिखाओ करके. सावकाश करा संभाल की. गाइस हिंदी मराठी मिक्स या लहान मुलांसाठी. संभाल के करा. हाँ हाँ बघा कसं पोहतोय तो. आलो झालं आता 2 मिनटं. बापरे तो किती पुढे जातो. अरे अच्छा करते है रे तू. हाँ अब ये दोनों हमको करके दिखाएंगे. हाँ अरे बापरे वो बघा दोघं कसं. तुमसे ना हो पाएगा. एक तू बोल सब्सक्राइब करो साहिल मराठी व्लॉग्स को सब्सक्राइब करो. बोल साहिल मराठी ब्लॉग को सब्सक्राइब करो. अरे वाह शाबाश. तू भी बोल. साहिल मराठी ब्लॉग को सब्सक्राइब करो. तू भी बोल. मराठी को सब्सक्राइब. अरे अच्छा ठीक है चल बाय. सब्सक्राइब करो घर जाके. साहिल मराठी ब्लॉग. और साहिल मोहिते 29 ये मेरा हिंदी में चैनल है. ओके सो चलो बाय. सो गाईज आता आपण त्या मुलांना बाय करून आलो आहे. म्हणजे त्यांच्यासोबत थोडी मस्ती केली. लहान मुलांसोबत थोडी मस्त मस्ती करायला मजा येते. सो आता आम्ही चाललो आहे
आता तलावाला बाय बाय करूया आणि पुढे जाऊयात. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज आम्हाला सांगा. तुमची आणि तुमचा जो व्हिडिओमधील आवडता मोमेंट आहे तो शेअर करा आमच्यासोबत कमेंटमध्ये. आणि अशा मराठी ब्लॉगसाठी आपल्याला सबस्क्राईब करा आणि अशीच धमाल मस्ती आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये करूया आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी तयार राहा. सो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवतो. सो तुम्हाला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो बाय बाय गाईज, टेक केअर फॅमिली अँड टेक केअर सेल्फ. भेटूया नंतर.